चंद्र, सूर्य, तारे, पृथ्वी यांनी अंतराळ बनले आहे. पृथ्वी या ग्रहावरील भारत देशाच्या इलानगर जिल्ह्यातील डोंगरगाव जिल्हा परिषदेतील इयत्ता 2री मध्ये शिकणारी प्रणाली संदीप. आज मी आपणासमोर भारतीय वंशाच्या पहिल्या महिला अंतराळवीर कल्पना चावला साकारणार आहे. मेरे पापा कहते थे तुम हरियाणा की बेटी हो, खाओ पियो मत करो, इतनी पढ़ाई मत करो, मगर मैं पापा से हमेशा कहती थी पापा मुझे उड़ने का शौक है, तो वही करूँगी जो सारी दुनिया देखते रहेगी. माझे नाव कल्पना चावला. तीच कल्पना हरियाणाच्या एका छोट्याशा गावातून निघाली आणि अंतराळात पोहोचली. I am an Indian astronaut. I am the first Indian woman to go to space. 17 मार्च 1962 रोजी मी भारतात जन्माला आले. लहानपणी आकाशात तारे, चंद्र, ग्रह मला खूप आकर्षित करत होते. मी आकाशाकडे बघायच्या आणि मनात एकच प्रश्न असायचा, तारे किती दूर आहे, त्यांच्यापर्यंत मला पोहोचता येईल का? ज्या वयात खेळण्याने खेळायचं असतं त्या वयात मी विमानाने अवकाशाची चित्र काढत होती. विमानाने अवकाशाचे मॉडेल तयार करत होती. त्याचीच मला आवड होती. माझ्या स्वप्नामध्ये आकाश दिसण्याचे, पृथ्वीच्या पलीकडे जाण्याचे, पृथ्वीच्या पलीकडे उडण्याचे. शाळेमध्ये कोणी म्हणत होते आजूबाजूचे लोक म्हणत होते मुली अशी करून बाग नाही, पायलट व्हायचे, अवकाशात जायचे शक्यच नाही. पण मी ठरवलं स्वप्न मोठे आहे तर पाठपुरावा करायला हवा. मी ठरवलं स्वप्न मोठे आहे तर अर्थाला लहान करायलाच हवं. मग काय मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास हीच माझी शस्त्रे बनली. आई बाबांचा नकार असता नाही. मी माझ्या मोठ्या भावाच्या मदतीने एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश घेतला. मी विभागात शिक्षण पूर्ण केले आणि लगेच अमेरिकेत नासा या अवकाश संस्थेत प्रवेश मिळवला. लवकरच म्हणजे वर्ष 1997 मध्ये मी कोलंबो हरियाणा पृथ्वीच्या कक्षेबाहेर उड्डाण केले. त्या क्षणी जगाला कळलं भारतीय मुलगी अंतराळ जिंकू शकते. मीच ती पहिली भाग्यवान अंतराळवीर ठरले जिने यशस्वीरित्या उड्डाण करून अवकाश संशोधन सुरू केले. 2003 साली मी दुसऱ्या स्पेस शटल मध्ये सहभागी झाले. पृथ्वी आणि अंतराळाच्या मध्ये दुवाभावी मी अवकाश संशोधन सुरू केले. पण दुर्दैवाने पृथ्वीच्या प्रवासात कोलंबो हरियाणा दुर्घटनाग्रस्त झाले. याना अपघात झाला आणि माझे जीवन संपले. पण माझे स्वप्न संपले नाही. मी नाही तर माझे विचार, माझे संदेश तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहील. प्रिय विद्यार्थ्यांना, आयुष्यात खेळ पण थांबायचं नसतं. मुलगी असो की मुलगा, अवकाशात जाण्यासाठी आहे. स्वप्न पहा पूर्ण करण्यासाठी उंच भरारी घ्या. आकाशात स्पर्श करणे हेच तर खरे जीवन. मी गेली पण माझी स्वप्न गेली नाही. आता वैज्ञानिकांनी अवकाशात आहे. त्यांच्या डोळ्यात चमकत्या ताऱ्यात माझेच प्रतिबिंब आहे. मित्रांनो, स्वप्न पाहायला घाबरू नका. अगदी पूर्ण होईपर्यंत थांबू नका. तुम्ही कुठून आला याने काय फरक पडत नाही. तुम्ही कुठे पोहोचणार हे तुमच्या मेहनतीवर ठरते. मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी स्वप्नों में जान होती है. पंखों कुछ नहीं आता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आकाशापेक्षा वर उडण्याची कल्पना केली आणि या कल्पनेने पूर्ण केली.